सर्वप्रथम सर्वांना जय महाराष्ट्र। मित्रांनो, मान्सूनने केरळपर्यंत येण्यासाठी चांगली प्रगती केली आहे। अंदमान निकोबार बेट हे ओलांडून श्रीलंकेच्या जवळपास पोहोचला आहे। अवघ्या काही दिवसांमध्ये 25 मेच्या आसपास हा मान्सून महाराष्ट्राच्या दिशेने आपली गती वाढवतोय। पण मे पर्यंत हा मान्सून 25 तारखेला केरळ व्यापेल किंवा कर्नाटककडे देखील धाव घेऊ शकतो, एवढी चांगली मान्सूनची प्रगती चालू आहे। मात्र ह्या 25 तारखेच्या दरम्यान महाराष्ट्रातल्या काही भागांमध्ये हालचाली मात्र थोड्या बऱ्या आहेत। जवळपास 5 ते 6 जिल्ह्यांना जो बंद पडलेला पाऊस होता ह्या 5-6 दिवसापासून तो थोडा स्टार्टअप करणार आहे, त्याबद्दलही बोलूयात। मान्सूनच्या बाबतीत आणखीन बरेचसे गैरसमज आहे, पहिले ह्या क्लिपमध्ये आपण ते पहिले सॉल्व्ह करूयात। पहिला म्हणजे गैरसमज, ज्यावेळेस मागच्या 12-13 मेला काही ठिकाणी वातावरण चांगल्या पद्धतीचा पाऊस वगैरे पडायचा, एक दोन ठिकाणी का होईना, त्यावेळेस बातम्या चांगल्या पॉझिटिव्ह येत होत्या की आयोडी तारणार, परत गंभीर परिणाम नाही अल निनोचा। जसं काही ह्या 5-6 दिवसामध्ये बखाडी वारे चांगल्या पद्धतीने असं वातावरण खराब होऊन गेलंय, टेम्परेचर वाढलंय, लगे बातम्या अल निनोच्या यायला लागल्यात। अल निनोची तीव्रता हे तुम्ही सगळेजण जाणतायत। मित्रांनो, पुढची माहिती ऐकण्या अगोदर तुम्हाला एक सर्वात महत्त्वाचं सांगतोय की उद्या 20 तारखेला 8:30 वाजता मी हसनाबाद इथे पोहोचतोय। 8:45 वाजता तिथे कार्यक्रम स्टार्ट होणार आहे त्रिमूर्ती कृषी सेवा केंद्र इथे, आणि याच बाबतीत मान्सूनवरती सविस्तर चर्चा त्या आजूबाजूच्या जवळपास 50 खेड्यातल्या शेतकऱ्यांसोबत आपण करणार आहोत। अनेक शेतकरी तिथे येणार आहेत, जवळपासचे कोणी असतील हसनाबादला तर पोलीस स्टेशन समोर हसनाबादचं जे काही कृषी सेवा केंद्र आहे त्रिमूर्ती माऊली साबळे यांचं, तिथे भेट द्यायची आहे। तर ठीक आहे, आपल्या पुढच्या गोष्टीला स्टार्ट करतोय। अल निनोची जी तीव्रता आहे, अजूनही एकही मॉडेल, आपण बऱ्याचशा गोष्टी तिथे तुम्हाला मी चार्ट पण दाखवतोय, एकाही मॉडेलने भयंकर किंवा तीव्र दुष्काळ सांगितलेला नाहीये। पण ठीक आहे, तसा जर असेल तर शेतकऱ्यांनी तात्काळ पेरणी बंद ठेवावी, विनाकारण खतं औषधं घेऊ नये, बियाणं घेऊ नये, हा सल्ला तरी देऊन टाकायचा आहे। कारण की पेरण्या जर एवढा मोठा सुपर अल निनो असेल, जर दुष्काळच असेल तर पेरण्या करून कशाला त्यांना संकटात पाडताय, हा माझ्याकडनं त्यांना सवाल असेल। आणि तुम्हाला सुद्धा, तुम्ही ज्यांना पसंत करताय, तुम्ही ज्यांच्या अंदाज पाहून शेतीचं नियोजन करता, हा त्यांना सवाल देखील करायला हवा। ठीक आहे, मग मी मागे 5 मार्च रोजी तुम्हाला सांगितलंय की मान्सून झपाट्याने येईल। मध्यंतरी जून आणि जुलैमध्ये पाऊस दरवर्षी आपण बघतोय, जून आणि जुलैच्या पावसाने कधीच विहिरीला पाणी आणलं नाहीये। गेल्या वर्षी सुद्धा जुलै महिन्यामध्ये शेतकऱ्यांवरती 2025चा एवढा भयंकर पाऊस असून सुद्धा पाणी द्यायची वेळ आली। तो संगमनेर पट्टा असेल, मंठा वगैरे भाग असेल, इकडेच भोकरदन, जाफराबाद जिथे मी उद्या जाणार आहे, अशाही भागाला ती वेळ आलेली होती। एवढी मोठी बेकार कंडिशन चांगल्या पावसाळ्यातही येते, आणि यंदा तर 10% कमी आहे फक्त। तर अशा परिस्थितीमध्ये एवढा तेवढा पावसाचे खंड विखंड पडतायत। खंड 15 दिवसाचा, 10 दिवसाचा ह्या जुलै महिन्यातही आहे। जूनमध्ये सुद्धा पेरणी केल्याच्या नंतर पंढरपूरची यात्रा मागे फिरेपर्यंत पाऊस अनेक वेळेस ताडण दिलेली आहे। अशा छोट्या मोठ्या गोष्टी घडणार आहेत, आणि आजच्या व्हिडिओमध्ये तेच विश्लेषण करणारे आणि उद्याच्या सुद्धा कार्यक्रमामध्ये यापेक्षाही 15 ते 20 मिनिटं चालणाऱ्या कार्यक्रमामध्ये सविस्तर सुद्धा सांगणार आहे। बरं ठीक आहे, केरळमध्ये 25 मेला येणारा जो काही मान्सूनचा अंदाज आहे तो केरळमध्ये चांगली प्रगती करणार आहे। कर्नाटकमध्ये मागील आठवड्यापासून धरसोड होईना चांगला पाऊस पडतोय। मात्र 22-23 मेला 24 मे पर्यंत अनेक भागांमध्ये, पुणे सर्कल पासून अहिल्यानगरमध्ये, छत्रपती संभाजीनगरमध्ये मोजक्या ठिकाणी, बीड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी, लातूर परिसरात बऱ्याच ठिकाणी, त्याचबरोबर धाराशिव, सोलापूर, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी परिसरापर्यंत, नाशिकमध्ये, अशा अनेक भागांमध्ये, जालन्यामध्येही मोजक्या ठिकाणी होईना स्थानिक वातावरणाचा पाऊस पडणार आहे। पहिले त्याचं विश्लेषण आपण नकाशात झूम करून करूया। 20 मे सुद्धा महाराष्ट्रामध्ये सर्वत्र आजच्या सारखं ढगाळ परिस्थिती असणार आहे। गरमी, टेम्परेचर हे जवळपास 25 तारखेपर्यंत महाराष्ट्रामध्ये कायम असणार आहे। टेम्परेचर हळूहळू कमी होईल, कमीत कमी यंदाचा हा मे महिना संपूर्णच लागेल। पण 25 पासून जे मोसमी वारे जोराने वाहतील, त्यामुळे अनेक भागातलं टेम्परेचर कमी व्हायला सुरुवात होईल। पण या कालखंडामध्ये जो काही आपण आता हा डिझाईन चार्ट केलाय, महाराष्ट्राचा नकाशा आहे, या पद्धतीने सॉल्व्ह करूयात। 21 मेला पूर्णपणे ढगाळलेलं वातावरण, सातारा, कोल्हापूर भागात, सोलापूर भागात मोजक्या ठिकाणी पावसाची शक्यता आहे। इकडे अमरावती, नागपूर वगैरे भागामध्ये गरमीची लेवल, जसं की आज 19 तारखेला किनवट वगैरे भागामध्ये काही ठिकाणी पाऊस झालाय।
लातूरच्या सुद्धा निलंगा उमरगा परिसरामध्ये पाऊस झालाय आज 19 तारखेला। अशा प्रकारचे जे काही कानेकोपरे आहे तो 1-2 दिवस घेत राहील, कमी कधी जास्त। परिस्थिती जी आहे 23 तारखेला आणि 24 तारखेला बऱ्यापैकी सुधारणार आहे। तत्पूर्वी 22 तारखेला म्हणजे परवाच्या दिवशी हा जो काही पुणे सर्कल पट्टा आहे, पुण्यामध्ये म्हणजे सगळाच भाग नव्हे, तर पुण्याचा काही पश्चिम पट्टा आहे, उत्तर पट्टा आहे, ते त्याचबरोबर सांगली, सातारा, सोलापूर, लातूर पर्यंत काही भागांमध्ये मजल आहे। केज, अंबाजोगाई असेल, कोल्हापूर, पंढरपूर परिसर असेल, या भागांमध्ये जसं स्थानिक वातावरणाचा पाऊस पडतो, भाग बदलत पद्धतीनं, ज्याला आपण इथे पडला तिथे पडला, स्थानिक वातावरणाची ढग आल्यासारखा पडला, पण जसा दिलासा पाहिजे त्या पद्धतीनं तो वातावरण क्लाउड कव्हरिंग जे आहे, ढगांची व्याप्ती जी आहे त्या पद्धतीनं चांगली ह्या दिवशी पाहायला मिळेल। आणि ज्या मराठवाड्यातला पाऊस बंद झाला होता तो 22-23 ला काही जिल्ह्यांना का होईना आधार देण्यासाठी सज्ज आहे। आता ऊस उत्पादक शेतकरी असेल, बागायतदार शेतकरी असेल, या पावसाच्या पाण्यावरती राहणं हे चुकीचं ठरेल, कारण की महत्वाचं म्हणजे हा पाऊस हा सर्वदूरचा नाहीये। त्याचबरोबर 23 तारीख जी आहे याची मजल 22च्या तुलनेमध्ये जरा बरी वाढते, पण याच्यामध्ये कोणत्या जिल्ह्यांची टक्केवारी कशी राहील हे देखील समजून घेऊयात। याच्यामध्ये शिर्डीकडे वातावरण बनलेलं आहे, ते वैजापूरकडे जाण्याचा अंदाज आहे। नाशिक जिल्ह्यातही वातावरण यावेळी बऱ्यापैकी बनू शकतं, पण नाशिकचा इगतपुरी, चांगतपुरी, थोडफार येवल्यामध्ये, मालेगावच्या सुद्धा पश्चिम साईडला 1-2 ठिकाणी आणि ढगांची वाऱ्याची तीव्रता जर थोडी अशी नसली तर हे वातावरण हे दाबलं जाईल, म्हणजे संभाजीनगरच्या अलीकडपासूनच रोखलं जाईल। इकडे भोकरदन, जाफराबाद वगैरे भागांना इथे फक्त ढगाळलेल्या परिस्थिती राहील, 1-2-4 दिवशी थोडी ढगातून पडे अपेक्षा ठेवणं चुकीचं ठरेल। पण हा जो काही पुणे सर्कल आहे, आयल्या सर्कल आहे, या भागामध्ये ठिकठिकाणी वळीवाचा जसा पाऊस पडतो त्या पद्धतीनं होण्याचा अंदाज आहे। अहिल्यानगर, श्रीगोंदा पट्टा, पंढरपूर, सातारा, सोलापूर, लातूर पर्यंत आहे, बीडमध्ये सुद्धा काही ठिकाणी आहे, धाराशिवमध्ये सुद्धा या 23 तारखेचा पाऊस राहण्याचा अंदाज आहे। 23 तारीखचं वातावरण जे आहे हे व्याप्तीच्या बाबतीत जर बघितलं आपण तर 15%, 10% एवढी टक्केवारी आहे। पण अहिल्यानगरच्या बाबतीमध्ये जर पाहायला गेलं, हा जो पट्टा आहे ह्या 23 तारखेला व्याप्ती काही ठिकाणी 20% वरती जाऊ शकते, वारं याच्यामध्ये आहे। त्यामुळे थोडाफार जरी ढगांचा डायव्हर्टिंग झाली तर नांदेड पर्यंत इकडे मजल मारू शकतो, एवढं याच्यामध्ये आहे। बरं ठीक आहे, आता खानदेश बाबतीत, अमरावती, अकोल्या बाबतीत जर बघायचं झालं तर थोडा डिव्हायडेड एरिया आहे, जो मान्सून पूर्व पावसाचे जे काही वारे असतात ते अशा रेषेमध्ये क्रॉस लाईनमध्ये उत्तरेकडनं पूर्वेकडे क्रॉसमध्ये गेल्यासारखे आहेत, पण हे वारे अकोला, अमरावती आणि चंद्रपूर पर्यंत गेल्याच्या नंतर थांबले जात आहेत। त्यामुळे आजही चंद्रपूरच्या काही भागामध्ये, जसं की राजुराच्या पश्चिम भागामध्ये, केलापूर वगैरे, यवतमाळ भागामध्ये आजही गरमीची लेवल आणि पावसाचा झटका चांगला दुपारच्या वेळेला 19 तारखेला झालाय। अशा प्रकारची कानेकोपरे देखील घेण्यासाठी सज्ज होतो। मग आता ऍक्च्युअल मेन टॉपिक हा आहे की विषय आहे की या आठवड्यामध्ये चांगला पाणी नाही का, तर सरळ सरळ सांगण्याचा प्रयत्न करतोय की 24 तारखेपर्यंत खऱ्या वातावरण कानेकोपरे घेईल, मात्र 25 आणि 26 तारखेपासून वारे एवढे जोराने वाहणार आहेत की त्याची तीव्रता खूप मोठी असणार आहे। त्यामुळे जे काही ह्या काळामध्ये सुरू झालेलं आहे, जे 22-23 ला सुरू होणार आहे, त्याच्या वाऱ्यामुळे पुन्हा ते वातावरण थांबलं जाईल कमीत कमी 3 ते 4 दिवस। नंतर 28 किंवा 29 ला एक परिस्थिती पोषक राहील, त्याची व्याप्ती कमी आहे। त्यामुळे हा महिना आणि हा शेवटचा आठवडा अशाच प्रकारचे कानेकोपरे थोडाफार महाराष्ट्राचा जवळपास 30 ते 40% भागामध्ये वातावरण चांगलं करून परत तो कमी होईल आणि परत 2 ते 3 दिवसाच्या वाऱ्याच्या जोराने तो पुन्हा वाढायला पोषक परिस्थिती। मात्र त्यानंतर जो सुरुवातीला तुम्हाला तो मान्सून सांगितला आहे, तो मान्सून कर्नाटक व्यापायला 28 तारखेच्या आसपास वेळ येईल आणि महाराष्ट्रामध्ये 4 जून पर्यंत दाखल होण्याचा अंदाज आहे। आणि पेरणी संदर्भात जर बोलायचं झालं तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, मागील 10 वर्षाचा रेकॉर्ड जरी काढला तर दुसऱ्या आठवड्यामध्ये पेरण्या स्टार्टअप होतात। 22-23 पर्यंत, कधी कधी 28 ही तारीख लागते, पण विभागानुसार वेगवेगळी पद्धत आहे, ती आपल्या ऍप्लिकेशनमध्ये आपण सुरळीतपणे पाहूयात। आणि जाता जाता एवढीच विनंती करेल की झाली एकदा चूक 14 आणि 15च्या अंदाजाला, परत परत ती होणार नाहीये। पण एक विनंती मात्र आहे, त्यामध्ये तुम्ही मला खूप काही शिकवलं आहे। आपण ज्या लोकांकडनं एकही रुपये न घेता काम करतो, ह्या लोकांसाठी किती विश्वास द्यायचा आणि किती नाही हे तुम्ही मला चांगल्या पद्धतीने शिकवल्याबद्दल तुमचे आभार व्यक्त करतोय। सोशल मीडियावरती माझे व्हिडिओ रिस्कफुल नसणार आहेत, म्हणजे जेवढं सांगायचं 4 दिवसाचं 8 दिवसाचं तेवढेच मीडियम पल्ल्याचे अंदाज सांगणार आहे। लॉंग टर्म बाबतीत तुम्हाला मी मागे पण सांगितलंय की आता मला तितकी ताकद राहिलेली नाहीये की जेवढी तुम्ही मला प्रोत्साहन द्यायचे। एक अंदाज चुकला म्हणून तुम्ही खूप पाण्यात बघितलं, पण आता तुम्हाला सरळ सरळ सांगतोय, तुम्ही आतापर्यंत जेवढे अंदाज पाहिले असतील त्या अंदाजावरती भरोसा ठेवा
की नका ठेवू हा तुमचा भाग आहे. पण सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की जर एक अंदाजाने झालेलं नुकसान सहन करण्याची ताकद नसेल तर आजपासून आजच्या या 19 मे पासून माझे अंदाज पाहणं चक्क बंद करा. कारण की सरळ सरळ सांगतोय सिस्टमनुसार आणि दिलेल्या माहितीनुसारच मी ही कंडिशन करतोय. मी एकटाच 14-15ला फेल गेलो नाही तर जवळपास महाराष्ट्रात जेवढे काही सांगतायत IMD सुद्धा त्यानंतर मोठे मोठे संस्था सुद्धा फेल गेल्या आहेत 14 आणि 15ला. त्यामुळे मी जास्त मनावर का घेतलंय कारण की एखादा अंदाज ठीक आहे, माणूस आहे, एखादा अंदाज मागे पुढे होतोय, पण ह्या गोष्टीकडे शिवी द्यायच्या लेवलपर्यंत आपली भाषा गेली. त्या 4-5 टक्क्याकडे पाहून मी 95% नुकसान नाही करत, पण दादा हिंमत मात्र राहिली नाहीये. त्याबद्दल तुमची मी माफी मागतोय आणि आजपासून पुढे अशाच पद्धतीने तुम्हाला डिजिटल बोर्डावरती विश्लेषण करण्याचा प्रयत्न करेल, पण लॉंग टर्म अंदाज नाही. पेरणीचा निर्णय IMD शासकीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार करा. आणि जे शेतकरी ऍप्लिकेशनमध्ये आलेत त्यांना मी माझा भरोसा जसा गेल्या वर्षी दिलाय तेवढा देत राहील. ऍप्लिकेशनवरती याच किंवा ते डाउनलोड कराच हा माझा हेतू नाही. तुम्हाला शक्य आणि गरज वाटली असेल तर तेच या. आणि ऍप्लिकेशनवरती चार्जेस मात्र आहेत, ते सिक्युरिटी चार्जेस आहेत. ते 12 महिन्यासाठी फक्त ₹200 फी ठेवलेली आहे. तर काही ठिकाणी काही विभागात नाही, मोर्चा काढलेल्या भागात 50